वाईट वाटतं। आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या मराठा ओबीसी समाजाचा जो काही वाद चाललाय, या वादात जिंकतंय कोण आणि हारतंय कोण? लक्षपूर्वक ऐका पुढचे 2 मिनिटं। या वादात जिंकतंय कोण आणि हारतंय कोण? मी तुम्हाला सविस्तर सांगतो। आता या वादामध्ये सगळ्यात जास्त जिंकताय ते इथले राज्यकर्ते। राज्यकर्ते म्हणजे कोण? सत्ताधारी पक्षातले असो का विरोधी पक्षातले असो, पण ते इथे जिंकताय। या वादामध्ये मराठा ओबीसीच्या जिंकतोय तो इथला द्वेष, या वादामध्ये जिंकते ती इथली बेरोजगारी, या वादामध्ये जिंकते ती इथली बेकारी, आणि सगळ्यात महत्त्वाचं, या वादामध्ये जिंकते ती छत्रपती शिवरायांना न आवडणारी विचारधारा आणि छत्रपती शिवरायांना न आवडणारी संस्कृती। ते कसं, तेही मी तुम्हाला समोर सांगतो। आता हे झालं की या वादामध्ये कोण जिंकतंय, त्यापेक्षाही महत्त्वाचं, या वादामध्ये कोण हारतंय। या मराठा ओबीसी वादामध्ये कोण हारतंय? या वादामध्ये हारतोय तो महाराष्ट्रातला समाज, या वादामध्ये हरतोय ती महाराष्ट्रातली सुसंस्कृत संस्कृती,